मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बघा जे जोडले जातील त्यांनी कृपया एकदा हाय करा. जे जोडले जातील. तुमचा पेपर जरी आता 11ला असेल, जे काही पेपरला गेलेले असेल कार्यकर्ते, त्यांनी नंतर याचं स्पष्टीकरण बघायचं आहे. पण ऍक्च्युली हा कालचा पेपर आहे. टेस्ट नंबर 13 जो 26ला झाला होता त्याचं आपण स्पष्टीकरण देतोय. तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा सेव्ह स्वरूपामध्ये मिळणारच आहे. ओके. पण जे जोडले जाणार आहेत त्यांनी कृपया एकदा हाय करा आणि नंतर पुढे लक्षात आपल्याला पेपरला तुमचा जो आजचा पेपर आहे तो पेपर छान द्या. तो पण पेपर खूप छान आपण डिझाईन केलेला आहे. ओव्हरऑल मार्क पण सगळ्यांना छान छान मिळत आहेत. ओके. जे जोडले जातील त्यांनी एकदा हाय करा. जे जे जोडलेत त्यांनी. मला एकदा आवाज वगैरे येतोय ते फक्त चेक करायचा असतो. आवाज येतोय सगळ्यांना क्लिअर? कंबाईन ग्रुप बी चा आणि सी चा लक्षात पूर्व परीक्षेचा हा टेस्ट क्रमांक 13वा त्याचं आपण स्पष्टीकरण बघतो याच्यामध्ये. ओके. चलो चलो चलो. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. जे पेपरला जाणार नसतील त्यांनी कृपया एकदा ह्याला येस रवींद्र सर येस ओके चालू करूया. कालचा पेपर आहे त्याचं स्पष्टीकरण आपण आज बघतोय. चला छान प्रश्न याच्यामध्ये पण आपण प्रश्न डिझाईन केले होते. कमीत कमी वेळेमध्ये किंवा काही मोठ्या मोठ्या प्रश्नामध्ये पूर्ण अडकून पडले. अजिबात नाही. तुम्हाला काही गोष्टी कळल्या पाहिजे होत्या. ट्रिक्स सांगितलं होतं मी तुम्हाला. जेवढा मोठा प्रश्न तेव्हा त्याला कसं हँडल करायचा किंवा तुम्ही प्रश्न वाचा, प्रश्नावर जम्पिंग कसं करायचं त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. ओव्हरऑल फक्त मला इथं थोडा एक 7 प्रश्न मी आवड टाकले होते आणि 10, 13 किंवा 14 प्रश्न तुम्हाला घ्यायला काही प्रॉब्लेम नव्हता कालच्या पेपरमध्ये. ओके चलो. बघा व्यवस्थित काही नाही याच्यामध्ये. प्रश्न क्रमांक पहिला. आता एक नवीन पॅटर्न आहे. नवीन म्हणजे असं काही बाबा नवीन म्हणजे लय नवीन नाही. ऍक्च्युली हा बँकिंगचा पॅटर्न आहे. एसएससी सीजीएल ला याच्यावरती खूप छान किंवा खूप प्रश्न विचारले जातात एसएससी सीजीएल ला. आता नॉर्मली जर बघितलं ह्याला आपण मॅट्रिक्स कोडिंग म्हणतो. मॅट्रिक्स कोडिंग काय असते थोडं समजून घ्या. याच्यामध्ये एक रो कॉन्सेप्ट असते. रो आणि काही कॉलम एक कॉन्सेप्ट असते. थोडं समजून घ्या. आता रो हे नेहमी कसे असतात आणि कॉलम हे कसे असतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही कॉलम घराची कॉलम कशा तर आपली घराची कॉलम हे वरती असतात ना असे. कॉलम हा स्टेट असतो आपला लक्षात ठेवा. हा स्टेट म्हणजे उभे जे असतात त्याला आपण कॉलम म्हणतो आणि जे आडवा असतं त्याला आपण काय म्हणतो रो म्हणतो. आडवा जो आहे त्याला रो म्हणतो. ह्याला काय तो कॉलम म्हणतो. आता नक्की काय कॉन्सेप्ट आहे बघा. त्यांनी काय सांगितले प्रश्न नीट वाचा. पण लय सोपं असते. थोडं मी तुला अवघड टाकलं याच्यामध्ये पण सोप्या गोष्टी असतात. त्यांना उलट चेक करायचं असतं. आता पुढे मॅट्रिक्स 1 मध्ये आणि मॅट्रिक्स 2 मध्ये काही अक्षरे देण्यात आलेली आहेत. असून त्यांना रो आणि कॉलम देण्यात आलेले आहेत. वर्टिकल रो आणि कॉलम. आता रो तुम्हाला सांगितले आता मी. रोचा अर्थ काय रे आडवा आणि काय कॉलमचा अर्थ उभा असतो. त्या अक्षरांना संकेत देताना ही अट लय महत्वाची असते. त्या अक्षरांना संकेत देताना प्रथम रो घ्या म्हणता येते. प्रथम रो म्हणजे अगोदर आडवा अंक घ्या म्हणतात. ओके. अगोदर आडवा अंक घ्या म्हणतात. नंतर काय रे कॉलम घ्या म्हणतात. म्हणजे आपल्याला कसं जायचंय रो टू कॉलम जायचंय. कधी कधी ते असं उलट सांगतात. कॉलम टू रो पण सांगतात लक्षात ठेवा. पण आपल्याला हे नाही विचारलं हे विचारले. आपल्याला अंक घेताना अंक कन्सिडर करताना कसा घ्यायचाय अगोदर रोचा घ्यायचा नंतर कॉलमचा घ्यायचा. म्हणजे असं आपली मांडणी अशी पाहिजे. रो टू कॉलम किंवा मला आता एन कन्सिडर करायचा आहे. एनचा नंबर घेताना कसं रे अगोदर 3 घ्या आणि नंतर मग 3 ही कॉन्सेप्ट आहे. पुन्हा अगोदर इथं मी समजा इथला एन मला कन्सिडर करायचा आहे. ह्या एनची किंमत काढायची. अगोदर काय रे हा रो वाला नंबर किती येतो 4 येतो आणि परत कॉलम किती येतो 0 येतो. अशी कॉन्सेप्ट आहे. ओके. सोपा आहे याच्यामध्ये काही नाही. शब्द घेण्यात आलेले आहेत आणि त्यांनी विचारले त्यांच्यासाठी सर्वात योग्य संकेत कोणता ते ओळखा म्हणून सांगितले. त्यासाठी सर्वात योग्य संकेत कोणता त्यांनी असा एक शब्द दिला आपल्याला नेस्ट NEST. बघा छान आहे. नेस्टचा संकेत काय असणार ते असं विचारले. पण शक्यतो काय करा प्रश्न असे सोडवताना उलटे सोडवायचे. समजा मी टीचा कोड काढून घेतले. टीचे कोड कोणकोणते येऊ शकतात. आता टी मध्ये तुम्हाला टी कुठे दिसतो ह्याच्यामध्ये दिसतो ह्याच्यामध्ये दिसतो इथं दिसतोय. टी बा कुठं आहे इथं बा सरळ पहिला टी. इथं टी मला पहिला दिसतोय सरळ पहिल्यांदा 5 घ्यायचंय मला नंतर मला 9 घ्यायचंय. म्हणजे 59 हा पहिला कोड असणार आहे. पुन्हा टीचा कोड 68 असेल. पुन्हा टीचा कोड सांगा मला 76 असणार आहे. पुन्हा टीचा कोड सांगा परत त्याच्यामध्ये सांगितलं 87 आणि पुन्हा टीचा कोड जर घेतला आपण किती 95 हा एक कोड असणार आहे. ओके. आता बघा टी तर शेवटी हे कोड कुठं आलेत. आता इथं तुम्हाला सर 59 दिसतोय यामध्ये 59 आहे 76 पण आहे लक्षात ठेवायचे 76 पण आहे. पण मला 87 95 असं कुठं दिसतंय का. म्हणजे हे दोन ऑप्शन माझे नसणार आहेत. कन्फर्म नसणार आहेत लक्षात ठेवायचं. आता नॉर्मली जर बघितलं पुन्हा आता टीचे कोड झाले. एसचे कोड जर विचारात घेतले आपण एस कुठे बघायच्या मध्ये एस आता टार्गेट आपण काय करायचं एस इथं बघायचं उरलेल्यामध्ये. एसला 55 येतोय का. थोडं स्मार्ट वर्क करा. तुम्ही सगळे एचचे काढायचं नाही. मी फक्त टीचा सगळा काढला होता पण एसचं काढताना मला फक्त 55 77 चेक करायचं आहे. म्हणजे एसचा कोड 55 येतो का येतो मास्तर. एसचा कोड 55 येतो ना. रो टू कॉलम 100% येतो आणि 77 पण येतो का 77 7 एसला येतो किंवा 77 पण येतो. म्हणजे हे तुमचे उत्तर दोन्ही पुन्हा हे येऊ शकतात. आता इथं बघू पुढचा परत काय ईचा कोड जर विचारात घेतला 56 आणि 76 येतोय का.
ई पुन्हा आपल्याकडे दिसतोय तर दिसतोय. ई बघा रे 56 76 56 येतोय. पण मला सांगा ईचा कोड 76 येतो का रे? 76 नाही येत, तो 78 येतोय. 76 सांगितलाय. मग आता हा ऑप्शन कटतो, उत्तर असणार आहे ऑप्शन 1 इज राईट आन्सर. विषय संपला. म्हणजे तुम्हाला एवढंच मला सांगायचं होतं की रिजनिंग मध्ये ऑप्शनचा आधार घेऊन आपण प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. ओके, जमते? येस येस येस, रवींद्र ओके. अरे ते ट्युनिंग असतं मला, ट्युनिंग असतं, डोंट वरी. आलं लक्षात. रिस्पेक्ट सगळ्यांना रिस्पेक्ट द्यायचा असतो. विषय संपला. बघा हे दोन ऑप्शन ऑलरेडी कटले होते आणि मग माझं उत्तर काय असणार आहे आता? ही मुळे हा 76 मुळे कटला आणि उत्तर काय असणार? ऑप्शन 1 इज राईट आन्सर. असेच सोडवा. पण त्यांनी एक्झॅक्ट काय म्हणले? रो टू कॉलम म्हणले, कॉलम टू रो म्हणले, हे महत्वाचं असतं. ओके, चला प्रश्न क्रमांक 81 उत्तर पर्याय क्रमांक 1 कन्फर्म असणार आहे. आणि अजून एक तुम्हाला मी क्लिअर करतो बघा, थोडं एखाद्या आन्सर की मध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर इकडे तिकडे झालेलं असेल तर ती टायपिंग मिस्टेक असू शकते. तुम्हाला जोपर्यंत व्हिडिओ एक्सप्लेनेशन येत नाहीये तोपर्यंत लक्षात ठेवायचं नो ऑब्जेक्शन. व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगतोय. थोडं पण प्रश्न रद्द होणार नाही. त्या प्रश्नाचं उत्तर त्या पर्यायामध्ये आहे. ओके, प्रश्न कॅन्सल नाही. आजपर्यंत एक पण प्रश्न आपण कॅन्सल नाही केला. ओके, प्रश्नाचं उत्तर पर्यायामध्ये आहे. पण कदाचित समजा 81चं उत्तर जर 2 झालेलं असेल किंवा 1 झालेलं असेल तर ती टायपिंग मिस्टेक गृहीत धरा, बाकी काही नाही. ओके, चलो चलो चलो. पुढील हा पण कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन होता. पुढील पैकी योग्य पर्याय ओळखा. त्यांनी बघा कॉन्सेप्च्युअल म्हणजे काय म्हणले? अविधान घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा 12 तासामध्ये म्हणले. 12 तासामध्ये 44 वेळा काटकोन करतात का रे? नाही, हे चुकले. कारण बघा 24 तासामध्ये 44 वेळा काटकोन होतो, मान्य आहे. आणि 12 तासामध्ये 22 वेळा होतो, म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. चला पुढे. घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा एका दिवसात म्हणजे 24 तासात. 24 तासात हे 11 वेळा एकमेकावरती येतात का? नाही, ते 22 वेळा येतात. बघा एका दिवसात पोरग वाचत नाही. एका दिवसात म्हणजे किती वेळा? 24 तासामध्ये ते एकमेकावरती 22 वेळा येतात. आणि 12 तासात लक्षात, 12 तासात 11 वेळा येतात. 12 तासामध्ये ते एकमेकावरती 11 वेळा येतात. हिने तर 11 वेळा टाकले, म्हणजे हे पण विधान चुकीचं आहे. मग दोन्ही अयोग्य. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. कॉन्सेप्च्युअल तुम्हाला घड्याळातली कॉन्सेप्ट इथे विचारली होती, विशेष याच्यामध्ये काही नव्हतं. ओके, चलो नेक्स्ट बघा काय सांगितले. पुन्हा 82 नंतर 83 कॉन्सेप्ट काय सांगते? एका वर्गात मुलांना 50 सफरचंद आहेत. पुन्हा सांगणे मला 65 चिक्कू आहेत. पुन्हा काय सांगितले त्यांनी? 80 आपल्याकडे केळे आहेत. अशा सारख्या प्रमाणात वाटली तेव्हा प्रत्येक प्रकारची 5 फळे उरलेली आहेत. म्हणजे यातले 5 फळे माझे उरलीत, वाटून उरलीत बरं का, वाटून उरलीत. ह्यातले 5 उरले, यातले पण काय रे 5 उरले, यातले पण काय रे 5 उरले. मी तर सांगा इथं किती असेल? 45 उरले. इथं काय रे 60 उरले आणि इथं पुन्हा 80 उरले. आणि मला काय केले? वाटून म्हणजे सारख्या प्रमाणात वाटून ही कॉन्सेप्ट आहे. मग त्यांनी विचारलं, इथं काय विचारले बघा, तर त्या वर्गात जास्तीत जास्त किती मुले असतील? मग सरळ जास्तीत जास्त म्हणजे मला काय काढायचं? याचा मसावी काढायचा. तर याचा मसावी काढायचा असेल तर काय रे मग सरळ 15ने भाग देऊ आपण. 15च्या पाड्यात सगळ्या संख्या दिसतात मला. 15 पाची 15 त्रिक 55, 15 चौक 60, 15 पाची इथं 75 करावी, -5 करायचं आपल्याला. 15 पाची 75, विशेष नाही याच्यामध्ये. 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाची 75. सरळ सरळ याचा मसावी काय आला? 15 आला. मग वर्गात मुले किती होती? जास्तीत जास्त मुले किती होती? ही अशी कॉन्सेप्ट आहे. विषय क्लोज, विषय क्लोज. ओके, छान प्रश्न होता हा पण. असे प्रश्न तुम्हाला बोनस मार्क म्हणून परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, आवाज क्लिअर आहे? येस. हा 75 केले बा करेक्शन. होतं सकाळ सकाळी लेक्चर घेतो ना त्यामुळे. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन. हा पण छान आहे. किती मोठा प्रश्न दिसतोय? प्रश्न खूप मोठा आहे, पण घाबरायचं का? अजिबात नाही. तुमचं मी सांगितलं बाप, तुमचं जम्पिंग हे कुठं पाहिजे? क्वेश्चनवर पाहिजे. क्वेश्चन होते काय म्हणले? जर संघामध्ये 2 डॉक्टर पाहिजे, 3 स्त्री शिक्षिका पाहिजे, 2 इंजिनियर पाहिजे असतील तर संघातील सदस्य पुढील प्रमाणे काय असतील? आता याच्यामध्ये बघा तुम्ही अटी वाचा अगोदर, हे पण मला महत्वाचं नाही. अट याच्यामध्ये काय सांगितले? संघात म्हणजे सर्व 2 डॉक्टर, 3 स्त्री शिक्षिका आणि काय रे पुन्हा 2 इंजिनियर पाहिजे. पण त्याच्या अगोदर हे सगळं वाचायच्या अगोदर हे अट लय महत्वाची असते. हे अटी लय महत्वाची असते. या अटीमध्ये तुम्हाला एक अशी अट असते की ते एका अटीचा वापर करून आपण डायरेक्ट उत्तर काढू शकतो. आता त्यांनी एक अट दिली पाहिजे याच्यामध्ये. काय म्हणले त्यांनी? आता थोडं व्यवस्थित असं करूया आपण. नॉर्मली जर बघितलं, नॉर्मली थोडं मी अटीपेक्षा ही अट क्रमांक 1, ज्यात पुरुष डॉक्टर असेल त्यात महिला शिक्षिका नसेल, यापैकी कोणत्या तरी एका अटीचा वापर करून आपण प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. बघा आता 5 डॉक्टर आहेत. डॉक्टर मध्ये जर बघितलं, डॉक्टर एबीसीडी थोडं समजून घ्या. कॉन्सेप्ट सांगतो, ट्रिक्स मग काय आहे. डॉक्टर ए, बी, काय पुन्हा सी, डी, परत ई लक्षात ठेवायचं. हे डॉक्टर आहेत. पुन्हा इंजिनियर बघा, 4 इंजिनियर आहेत आपल्याकडे. 4 जर इंजिनियर बघितले, हे डॉक्टर अशी कॉन्सेप्ट आहे. इंजिनियर बघा, इंजिनियर काय कॉन्सेप्ट आहे? पुन्हा जी, एच, के आणि काय एल, हे 4 तुमचे इंजिनियर आहेत. आणि परत 6 शिक्षक आहेत म्हणून सांगितले. एम, एन, ओ, पी, क्यू. बघा रे शिक्षक, टीचर म्हणून टाकतो इथं, टीचर
चला एम एन ओ पी आणि काय रे क्यू. आता विशेष काय म्हणले त्यांनी, एम एन ओ पी क्यू आणि आर पण शिक्षक आहेत, काय अडचण नाही. मधून काही संघ तयार केले. यापैकी त्यांनी आता ही एक महत्वाची गोष्ट आहे. यापैकी ए बी बघा ए बी इथं लिहितो मी, लक्षात साईडला लिहून टाकतो, काय अडचण नाही. ए कार्यकर्ता किंवा ए बी, पुन्हा जी आणि काय रे एच, आणि पुन्हा एच नंतर ओ आणि काय रे बा पी आणि क्यू, या महिला आहेत. विषय संपला, इथं सगळं कळून जातं तुम्हाला. ए बी जी एच ओ पी आणि क्यू ह्या महिला आहेत. आता उरलेले सगळे कोण असतील बा, पुरुष असतील ऑब्व्हियसली ना. यात महिला लक्षात, म्हणजे ह्या सगळ्या महिला आहेत, म्हणजे फिमेल आहेत. आता मेल याच्यामध्ये उरलेले कोण कोण आहेत मग, मेल म्हणजे ए बी घेतलाय मी, ए बी घेतला म्हणजे सी डी आणि काय रे ई हे पुरुष झाले. पुन्हा ह्याच्यामध्ये काय घेतलाय मी, जी एच घेतलाय, ह्याच्यामध्ये के आणि एल माझ्याकडे शिल्लक आहे. आणि परत सांगले याच्यामध्ये ओ पी क्यू घेतलाय, म्हणजे एम एन ओ लक्षात ठेवा, एन फक्त, कारण ओपी क्यू मला ओ पी क्यू एम एन आर पण आहे आपल्याकडे, एम एन आर लक्षात ठेवायचं. कारण नॉर्मली याच्यामध्ये त्यांनी ह्याच्यात काय घेतलं, ओ पी क्यू घेतलाय, एम एन काय रे पुन्हा आर पण मला ह्याच्यामध्ये मेल मध्ये येणार आहे. पण आता बघा काय म्हणले त्यांनी, ज्यात पुरुष डॉक्टर आहेत त्यात महिला शिक्षका नको आहेत मला. म्हणजे कुणाचं जुळत नाही, पुरुष डॉक्टर मेल इज इक्वल टू नॉट इक्वल टू फिमेल. पण काय रे पुरुष डॉक्टरचं आणि काय रे महिला शिक्षकाचं जुळत नाही म्हणून सांगितले. डॉक्टर आणि महिला शिक्षक जुळत नसेल तर फिमेल हे टीचर म्हणून सांगतो, लक्षात टीचर यांचं जुळत नाही म्हणून सांगितले. एवढंच, फक्त हे लिहायची पण गरज नाही सेपरेट, पण फक्त कळावं म्हणून सांगितलेलं आहे, विशेष नाही याच्यामध्ये. आता बघा, मला डॉक्टर महिला किंवा मेल डॉक्टर ना, पुरुष, ज्यात पुरुष डॉक्टर आहेत. आता डॉक्टर पुरुष कोण कोण आहेत आपल्याकडे, एबीसी या महिला आहेत ना, एबीसी लक्षात, ए आणि बी या महिला, सॉरी. मग सीडीई लक्षात ठेवायचं, सीडी हे पुरुष आहेत पण ते डॉक्टर आहेत, सीडी अरे पुन्हा ई हे पुरुष डॉक्टर आहेत. आता महिला शिक्षिका कोण कोण असतील, टीचर मध्ये मी पुरुषामध्ये कोण कोण घेतले, पुरुषामध्ये लक्षात ठेवायचं, इथं बघा लक्षात ठेवायचं, जीएच आपण कशामध्ये घेतलाय, फिमेल मध्ये घेतलाय, आणि उरले के एल हे पुरुषामध्ये. आता जीएच म्हणजे ह्या महिला आहेत, जी आणि एच ह्या महिला शिक्षिका आहेत. महिला इंजिनियर झालेली शिक्षिका घ्यायच्यात मला, शिक्षिका खाली असणार आहेत. पुन्हा सांगितलं टीचर मध्ये एम एन आणि आर मी घेतलाय, मेल मध्ये घेतलाय. आता उरलेलं ओ पी क्यू ह्या महिला शिक्षक आहेत, म्हणजे ओ पी आणि क्यू. मला एवढाच फक्त डेटा काढायचा होता, हे तुम्हाला कळावं म्हणून फक्त स्पष्टीकरण देतोय. मी आयोगाचं पेपर नाही सोडवत किंवा मी आयोगाच्या पेपरमध्ये बसलो नाही, तुम्हाला डिटेलमध्ये कळावं म्हणून सांगितले फक्त, बाकी काही नाही. तुम्ही वाचून याच्यातून सॉर्ट आउट करून घेतलं असतं. आणि हेच वाक्य मला महत्वाचं होतं, फक्त यांचं जुळत नाही, हे एकत्र चालणार नाहीत ते सांगतायत. कारण सरळ ते स्टेटमेंट आहे पहिलं, ज्यात पुरुष डॉक्टर असतील त्यात महिला शिक्षिका नको आहेत मला, 100% ना. मग सरळ बघा इथं काय सांगितलं त्यांनी, पहिलं नीट वाचा. ओ पी क्यू सोबत काय रे पुन्हा डी आलाय बघा, डीचा आणि ओ पी क्यूचं बघा, डीचं आणि ओ पी क्यूचं जुळत नाही, फुली मारा. पुन्हा ओ पी क्यू सोबत डीचं जुळत नाही, हो का, फुली मारा. परत नेक्स्ट लक्षात ठेवायचं, सरळ त्यांनी सांगितले ओ पी क्यू सोबत पुन्हा सी आणि डी नाही जुळत, हे पण फुली मारा. प्रश्नातल्या सगळ्या कंडिशन फक्त पर्याय क्रमांक 1 ला अप्लाय होतात. येते लक्षात. मी काय केलं असतं परीक्षेमध्ये, सीडीई आणि ओपीक्यू लक्षात, ओपीक्यू यांचं जुळत नाही ना, म्हणजे कुठे कुठे एकत्र आले ते फक्त फुल्या मारायच्या आणि आपल्या उत्तरापर्यंत जायचं. प्रश्न छान आहे, कॉन्सेप्च्युअल आहे, बाकीच्यामध्ये काही नाही. हा बरं ठीक आहे, काय अडचण नाही. फक्त मी तुला काय कळावं म्हणून सांगितलं, एवढं मी करू नको परीक्षेमध्ये. पहिले हे वाच, पुरुष तुला डॉक्टरचे सॉर्ट आउट करता आले पाहिजे आणि महिला शिक्षक सॉर्ट आउट करता आले पाहिजे. हे जुळत नाही, एकाच वाक्यामध्ये सुटतं बघा, काय अडचण नाही. ओके चला, याचं उत्तर विषय संपला, ऑप्शन 1 इज राईट आन्सर. चला पुन्हा, एका विक्रेत्याने 10% नफा घेऊन, हा थोडा बघा टायपिंग मिस्टेक मध्ये म्हणता येणार नाहीये, इथं ऍक्च्युअली काय पाहिजे तुम्हाला सांगतो ते. हा चला पुढे काय याच्यामध्ये, एका विक्रेत्याने 10% नफा घेऊन एक वस्तू 1000 रुपयाला विकलेली आहे, लक्षात ठेवायचं. एक ग्राहकाला विकली, पण आता याच्यामध्ये ह्या 10%चा विचार करू नका. त्या वस्तूची किंमत किती आहे आता, 1000 रुपये आहे, बरोबर आहे ना. एका ग्राहकाला विकली व पुढे त्या ग्राहकाने त्याच्यावर 10% तोटा सहन केलाय. 10% लक्षात तोटा सहन करून ती दुसऱ्या ग्राहकाला विकली. मला सांगा मग 10% पुन्हा 100 मायनस होतील. मग मूळ किंमत आता काय किंमत आपल्याला, ही विक्री किंमत मिळाली ना 900 रुपये. मग त्यांनी काय विचारले, विकली असेल तर ग्राहकाला त्या वस्तूवर किती नफा किंवा तोटा झाला. आता ऍक्च्युअली तोटाच झालाय. 1000ची वस्तू आपण कितीला विकतोय, सरळ लक्षात ठेवायचं, सरळ 900 रुपयाला विकतोय. म्हणजे सरळ आपण काय रे 100 रुपये काय करतोय, तोटा सहन करतोय. 100 रुपये तोटा सहन करतोय किंवा 10% तोटा सहन करतोय. ऍक्च्युअली ते ऑप्शन पण असे जर दिले असते, 100 रुपये तोटा, 100 रुपये तोटा असा पण चालला असता. पण 1000वर आपण @10% लॉस सहन करतोय. म्हणजे उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. ओके, पर्याय क्रमांक 1 दॅट इज युअर करेक्ट आन्सर, काय अडचण नाही. 10% तोटा, 10% तोटा हा बोनस.
वाचायची पण गरज नव्हती. चला पुढे नेक्स्ट. एका पुस्तक विक्रेत्याकडे एकाच प्रकारचे 15, 20, 25 बाकी नव्हते याच्यामध्ये बघा. 15 पुन्हा 20 आणि काय रे 25 पुस्तके मावतील असे बॉक्स आहेत. सर्व प्रकारचे बॉक्स पूर्णपणे भरायचे असल्यात. कमीत कमी शब्द लय महत्वाचा आहे. म्हणजे लसावी काढायचा होता फक्त. कमीत कमीचा अर्थ काय तो लसावी असतो. सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार ही कॉन्सेप्ट आहे. 5 ने भाग द्या. 5 त्रिके 15, 5 चोक 20 आणि 5 5 25. 5 चोक 20 आणि पुन्हा 60 आणि गुणले 5 किती रे 30. विषय संपला. बघा 300 पुस्तके हे आपलं उत्तर असणार. कमीत कमी किती पुस्तके लागतील तर 300. ऑप्शन 1 इज राईट आन्सर. चला पुढे नेक्स्ट. खाली दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या किती आहे? हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम. मग तुम्हाला सांगितलं होतं बॉक्स मोजा पहिल्यांदा. बॉक्स मध्ये मोजताना आपण काय करतो? नंबरिंग करतो. 1 2 3 4 5 6 7 8. हे 8 म्हणजे शेवटचा अंक. त्याची डबल किती रे? 16 घेतो आपण. 16 प्लस. चला कान मोजूया. कानामध्ये काय करतो? नंबरिंग करतो. पुन्हा 1 आणि 2. 1 आणि 2 ची बेरीज किती? 3 आली. इथं पण सापडतील 1 2. इथं 3 सापडले. 1 2 नंबरिंग केली. नंबरची बेरीज करतोय 3 आली. इथं पण 3 सापडले. म्हणजे 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12 झाले. हे 12 याच्यामध्ये ऍड करा. झाले 28. पण थांबा अजून याच्यामध्ये हिडन त्रिकोण आहेत. आता हिडन ते तुम्हाला दिसत नाहीत. म्हणजे कुठं नक्की बघा. आपण कुठला हा घेतलाय का कन्सिडर करा फक्त. हा छोटा घेतलाय मी. हा पण छोटा घेतलाय. हा पण छोटा घेतलाय पण हा पण छोटा घेतलाय. पण ह्या दोन छोट्याचा मिळून असा बघ रे बाळा. असा मी घेतलाय का? अजून नाही घेतला. त्याला परत असा चिटकून आलेला हा पण नाही घेतला. म्हणजे इथं असे 2 सापडले. सेम इथं आणि इथं 2 सापडतील. इथं आणि इथं 2 सापडतील. इथं आणि इथं 2 सापडतील. म्हणजे पुन्हा 2 4 6 8 सापडले. म्हणजे 8 सापडले म्हणजे 8 आणि 8 16. 36 असा ऑप्शन आहे का पर्यायामध्ये? 36 इज अ राईट आन्सर. आता परत कुठे त्रिकोण नाहीये. ऑप्शन 1 इज राईट आन्सर. सोपं होता हा पण प्रश्न. विशेष काय नव्हतं. आले उत्तरेचं? येस. प्रश्नातच उत्तर आहे. व्हेरी गुड. हा येस येस. चला पुढे. चला पुढे नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. हा नेक्स्ट काय म्हणले आता पुन्हा हा एक बघा. मी फक्त एबीसीडी तर ऑलरेडी टाईप करून ठेवली आहे. तुम्ही बघा एक्झाम मध्ये गेल्यानंतर तुमचं पहिलं काम आहे पेपर हातात आल्या आल्या शेवटी बघा तुम्हाला शेवटी काहीतरी असं शेवटच्या पानामध्ये इथे काहीतरी लिहिलेलं असतं. गोल कसा करावा समथिंग समथिंग वगैरे वगैरे ही माहिती असते. आणि एवढं पान पुन्हा खाली शिल्लक असतं कोरं. तिथं काय करा? पहिलं काम एबीसीडी लिहा. त्या एबीसीडी वरती कधी कधी 2-2 प्रश्न असतात परीक्षेमध्ये. आणि घडलंय बऱ्याच वेळा घडतं. फक्त एबीसीडीचा आधार घेऊन आपल्याला 2-2 प्रश्नाची उत्तर देता येतात. अगोदर काय करा? एबीसीडी लिहून घ्या. त्याला नंबरिंग करा. सरळ पण करा आणि उलटी पण करा. म्हणजे 1 ते काय रे पुन्हा 13 आणि 14 ते पुन्हा 26 आणि परत सरळ उलटी म्हणजे काय? पुन्हा झेडला 1 नंबर द्या आणि 13 पर्यंत चला. पुन्हा 14 ते इकडं असं पण कार्यक्रम करायचा. आयोग बऱ्याच वेळा उलटी नंबरिंग विचारलेलं आहे. आणि सगळे शिक्षक सरळ सरळ शिकवतात आणि परीक्षेमध्ये उलटा कार्यक्रम होतो. ओके. त्यामुळे थोडं ह्या दोन्ही पद्धती अप्लाय करा परीक्षेमध्ये. बाकी काही नाही. आता याच्यामध्ये काय सांगितले? ए ची किंमत किंवा ए ला जोडून त्यांनी 10 घेतलाय. कसा घेतलाय? पण ऍक्च्युअली मला ए किती आहे? 1 नंबरला आहे. आणि त्या ए मध्ये लक्षात ठेवा ह्याचा नंबर 1 आहे. पण त्या 1 मध्ये त्यांनी 9 ऍड करून असा 10 बनवलाय. तसंच सेम बघा झेड. झेड मला माहित आहे 26 नंबरला आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही 9 ऍड करा बरं. त्याची किंमत 35 बनते. तो त्याला चिटकून घेतला असा. सेम तसंच मग के बनलाय. के ऍक्च्युअली आहे किती रे बाळा? 11 नंबरला आहे. त्याच्यामध्ये पुन्हा 9 ऍड करा 20 बनतोय. मग तसं लक्षात ठेवा जे तुमचं उत्तर असणार आहे. जे ऍक्च्युअल 10 नंबरला आहे आणि इथं आहे बघा सरळ फळ्यावर 10 नंबरला आहे. त्याच्यामध्ये मला 9 ऍड करावं लागेल. मग 19 असा ऑप्शन असेल. जे19 म्हणजे ऑप्शन 4 इज राईट आन्सर. हाही बोनस मार्क होता. काही नव्हतं याच्यामध्ये विशेष. ओके. चला पुढे नेक्स्ट नेक्स्ट. येस येस येस. जमते लक्षात. जमलंच पाहिजे. आता या वर्षीत आपलं जमवायचं आहे. बघा हा पण सोपा होता. 1 घंटा 18 मिनिटांनी वाजते. दुसरी घंटा काय रे पुन्हा 24 मिनिटांनी वाजते. तिसरी घंटा 32 मिनिटांनी वाजते. सकाळी बरोबर 8 वाजता तिन्ही घंटा एकाच वेळी वाजलेले असतील तर अन्य कोणत्या वेळी त्या तिन्ही घंटा एकत्र वाजतील? काही निशामध्ये फक्त एलसीएम काढायचा होता. मी मुद्दाम एलसीएम वरती उदाहरण थोडे टाकायचा प्रयत्न करतो. आणि परीक्षेला 100% 1 किंवा 2 प्रश्न नुसते एलसीएमचा आधार घेऊन सोडतात गणितामध्ये. ओके. चला आता काय विषय याच्यामध्ये. आणि अजून एक बघा. प्रश्नातली माहिती जर तुमची मिनिटामध्ये असेल ना तर तुमचा एलसीएम पण मिनिटामध्ये काढायचा असतो. प्रश्नातली माहिती सेकंदामध्ये असेल तर तुमचा एलसीएम पण सेकंदामध्येच निघतो. आणि प्रश्नातली माहिती जर तासामध्ये असेल तर तुमचा एलसीएम पण काय पूर्ण तासामध्येच निघतो. हे थोडं डोक्यात ठेवा. बाकी काही नाही. आता सगळं मिनिटामध्ये आहे. मग एलसीएम पण मिनिटामध्ये काढायचा. मग 6 ने भाग जातो. 6 चौक 24. बरं ठीक आहे. 2 ने अगोदर देऊया हो का. किंवा 3 ने नाही जात. बरं 2 ने देऊया. बे 9 18. बे 1 बे. बे 2 4. बे 1 बे. बे 6 12. पुन्हा 3 ने जातो बघा. 3 ने भाग देऊया. 3 त्रिक 9. 3 चौक 12. ह्याला भाग जात नाही त्याला असंच घ्या खाली. पुन्हा 4 ने जातो लक्षात. ह्याला 3 ला जात नाही असंच घ्यायचा. पुन्हा 4 1 4. पुन्हा 4 चौक 16. आणि फायनली आता सगळे खालचे अनकॉमन तयार झाले. अनकॉमन म्हणजे 4 त्रिकम 12 आणि परत सांग रे वा 3 2 6
आणि साइन चौक 24, म्हणजे सरळ सरळ हे 24 गुणिले जर 12 केलं तर याचं उत्तर येते 12 चौक 48, हातचे आले पुन्हा 4, 12 दुनी 24 आणि 4 किती झाले 28, म्हणजे 288 मिनिटांनी ते भेटणार आहेत. ते तिन्ही लक्षात ठेवा किंवा तिन्ही बेल काय म्हणले तरी घंटा, तिन्ही घंटा 288 मिनिटांनी वाजणार आहेत. आता 288 मिनिटं म्हणजे किती तास आणि किती मिनिटे ही कॉन्सेप्ट आहे ना. मग याची फोड बघायला पूर्ण 60 ने भाग जात नाही. मग याची फोड अशी करा, ह्याच्यातले 240 मी वेगळे काढतो आणि 48 पुन्हा वेगळे काढतो आणि सरळ ह्याला 60 ने आता भाग जातो. 0 0 आणि साइन चौक 24 हे 4 तास झाले. 4 तास आणि सोलपिरॉन कार्य 48 मिनिटांनी, म्हणजेच काय आता बरोबर कार्य 8 वाजता तिन्ही घंटा एकत्र वाजणार आहेत. पुन्हा कार्य आता ह्या 8 नंतर 4 तास आणि 48 मिनिटांनी वाजणार आहेत. म्हणजे 12 वाजून किती, मग 12 वाजून 8 आणि 4 12 ना, आणि वरचे 48 मिनिटं, विषय क्लोज. ओके, 12:48 ऑप्शन 2 इज राईट आन्सर. सोपा होता हा पण छान प्रश्न होता तुमचा कालचा. फक्त मी कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी पेपर थोडा लूज सोडला होता, पण क्वेश्चन छान होते. याच्यामध्ये 7 ते 8 प्रश्न खूप छान होते. तसेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. माझं मेन टार्गेट किंवा माझं आम्ही 500 तुम्हाला क्वेश्चन असे डिझाईन केलेले आहेत. ओव्हरऑल याच्यामध्ये 60 टॉपिकचा टच दिलेला आहे. 60 एक्झाम ओरिएंटेड टॉपिक याच्यामध्ये तुम्हाला टच केलेले आहेत, बाकी काही नाही. चला पुढे नेक्स्ट. एका पिशवीत हा सोपा होता. बोनस पर्यायाचा आधार घेऊन तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता किंवा एक्स मानून कार्यक्रम करू शकता. ऑप्शन थ्रू जो गेलं बघा, डायरेक्ट उत्तर मी टॅली करून देतो. आता काय म्हणलं त्यांनी रे, मला बघा 24 म्हणजे समजा मी त्या पिशवीमध्ये 24 चेंडू पकडले, तर त्यातले मला काय करायचे 12 सोडायचे. म्हणजे 12 वगळून म्हणजे अर्थ लक्षात मायनस करून पुन्हा त्यातलेच पुन्हा म्हणतात ते 21 वगळा म्हणतात. 24 मधून पुन्हा 21 वगळा म्हणतात, पुन्हा अधिक सांगरे 20 वगळा म्हणतात, पुन्हा 24 मधून काय पुन्हा 20 वगळा म्हणतात आणि पुन्हा 19 वगळा म्हणतात. अजून म्हणजे 24 मधूनच पुन्हा जर मी 19 वगळली तर माझी एलएचएस आणि आरएचएस जर बरोबर आली, 24 बरोबर 24 जर माझं उत्तर आलं, तर मग ऑप्शन 3 इज राईट आन्सर, बाकी काही नाही. सरळ बघा 24 बरोबर काय रे, पुन्हा इथं बघा 12 अधिक सांगरे इथं 3, अधिक सांगरे इथं पुन्हा 4, अधिक सांगरे पलीकडे इथं 5, आणि बेरीज जर केली तर 24 येणारच आहे कन्फर्म. 12 आणि बघा एकीच झाले आता 9 आणि हे 12, 12 आणि 12 किती होतात 24 होतात. म्हणजे एलएचएस इज इक्वल टू आरएचएस 100% ऑप्शन क्रमांक 3 ला टॅली होऊन जाते. तुम्ही ऑप्शनचा आधार घेऊन असं सोडवू शकता, किंवा एखाद्याला वाटलं सर मला समीकरण बनवायचं आहे, मग एक्स बरोबर काय रे, समजा पिशवीमध्ये चेंडू मी एक्स पकडले, तर पुन्हा मग एक्स वजा किती रे 12, एक्स वजा 12 अधिक पुन्हा एक्स वजा 21 अधिक काय रे पुन्हा एक्स वजा 20 पुन्हा अधिक काय रे पुन्हा काय रे एक्स वजा 19. तुम्ही असं पण सोडू शकता. हे सुद्धा तुम्हाला डायरेक्ट सोडवलं समीकरण तर डायरेक्ट तुम्हाला किंमत मिळते 24, एक्सची किंमत 24 मिळणार आहे. बाकी काही नाही, ऑप्शन थ्रू जावा. गणित हे ऑप्शन थ्रू जाता येतं, रिजनिंग पण ऑप्शन थ्रू जाता येतं. एलिमिनेशन मेथडचा वापर थोडा व्यवस्थित करा परीक्षेमध्ये, बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही. चला 90 नंतर हा बोनस, पण ह्याला आयएमपी करा. तर तुम्ही ऑब्जेक्शन घेणार 100%, पण ऑब्जेक्शन घेताय म्हणून प्रश्न इथं डिझाईन केलाय मुद्दाम. कारण बऱ्याच जणांनी इथं काय रे आयदर ऑरचा कार्यक्रम केलेला असणार आहे. आयदर ऑर बघा, कंडिशन सगळे अप्लाय होते त्याच्यामध्ये, पण इथं ऑप्शन चुकीचे तयार केलेत त्यांनी किंवा चुकीचे टाकलेत. मी सुद्धा लक्षात IEIGH बा TER आयदर ऑरची तुम्हाला कॉन्सेप्ट इथं वाटते, कारण करू काय करतो किंवा शब्द बघतो पटकन उत्तर मारतो, पण नाही. थांबा, व्यवस्थित काय केलंय बघा, तिथं कार्यक्रम काय केलेलं तुम्हाला सांगतो व्यवस्थित. आता निमाणं जर बघितलं, आपण विधानावरून डायग्राम तयार करतो, डायग्राम मध्ये बघतो निष्कर्ष चेक करतो. काढूया आपण डायग्राम. काय म्हणलंय वैध विचारलंय, पण बघूया. काही पतंग पायऱ्या आहेत, काही पतंग पायऱ्या आहेत. हे छान प्रश्न आहे. काही पतंग पायऱ्या आहेत, पुन्हा काय सांगितले रे, काही पायऱ्या तारे आहेत. ज्या दोन घटकामध्ये संबंध सांगितले तेवढाच विचार करा, आणि सर्व तारे टाचण्या आहेत, सर्व तारे टाचण्या. काय अडचण आहे इथपर्यंत. विधानावरून डायग्राम तयार केली, डायग्राम मध्ये बघा निष्कर्ष चेक करा ही कॉन्सेप्ट असते, पण पर्यायामध्ये किंवा शब्द आलाय. मग आता थोडं आयदरच्या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहिती पाहिजे. आता आयदरची केस आहे कसं ओळखतो आपण, पहिली गोष्ट तुम्हाला पर्यायामध्ये किंवा शब्द पाहिजे आहे. पर्यायामध्ये किंवा शब्द, येस, पहिली कंडिशन अप्लाय होते. आता बघा निष्कर्षामध्ये असे दोन निष्कर्ष असतात. काय सांगतोय, निष्कर्षामध्ये असे दोन निष्कर्ष असतात की त्या दोन निष्कर्षामध्ये घटकांची नावे समान असतात. घटकांची नावे समान म्हणजे काय, इथं तारे शब्द वापरलाय, इथं पण काय रे बघा, इथं तारे कुठं आहे का बघा, तारा पतंग मीडिया, इथं पण तारा शब्द वापरलाय. पुन्हा सांगा इथं पतंग शब्द वापरलाय, इथं पण पतंग शब्द वापरलाय. म्हणजे निष्कर्षामध्ये टोटल निष्कर्षापैकी दोन निष्कर्षामध्ये घटकांची नावे समान असतात. बघा, ज्या दोन निष्कर्षामध्ये घटकांची नावे समान असतात त्याच्यामध्ये एका निष्कर्षामध्ये पॉझिटिव्ह सेन्स असतो, म्हणजे एक निष्कर्ष पॉझिटिव्ह असतं आणि दुसरं निष्कर्ष निगेटिव्ह असतं, आणि याच्यामध्येच किंवा शब्द असतो. हे डोक्यात ठेवा, याच्यामध्येच किंवा शब्द असतो. तुम्हाला असं ऑप्शन त्यांनी करणं गरजेचं होतं, बी किंवा.
बी किंवा सी, बघा मी काय सांगतो, बी किंवा सी आणि समथिंग पुढे काय पण जोडू द्या, पण इथं बी किंवा सी नाही, बी किंवा ए डी आणि काहीतरी शब्द वापरलाय, इथं लक्षात. त्यामुळे तुमचं इथं कन्फ्युजन होणार आहे परीक्षेमध्ये. त्यामुळे कृपया ज्या दोन निष्कर्षामध्ये आयदर मला करायचं आहे तिथं एक्झॅक्ट तो नाही घटक, काही टाकलाय त्यांनी लक्षात ठेवा, काही केलेलं तिथं. ओके, असा प्रश्न पडला होता परीक्षेमध्ये. बऱ्याच जणांनी इथं हा पर्याय क्रमांक 4 मारला होता आणि आयोगाला स्पष्टीकरण पण मागितलं होतं. आयोगाने याचं स्पष्टीकरण असं दिलेलं आहे, नाहीये बी आणि सी मध्ये मला किंवा शब्द पाहिजे, बी आणि ए मध्ये किंवा नाही मला, इथं लक्षात. मग जर आयदरची केस आता अप्लाय होत नसेल तर असा एक वेगळा पर्याय त्यांनी डिझाईन केला इथं. मग नियमानं बघा, आता नियमानं ए चेक जर केला, काही टाचण्या पायऱ्या आहेत बघ रे बाळा, काही टाचण्या पायऱ्या 100% होतात, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. याच्यातलं फक्त डी एक बरोबर आहे. डी काय सांगतोय, काही पायऱ्या पतंग आहेत, काही पायऱ्या पतंग, येस काही पायऱ्या पतंग, हे पण बरोबर आहे. आता डी पण बरोबर आहे. यातला आता बी आणि सी पैकी कुठलं एक बरोबर असणार आहे, म्हणून तो किंवा शब्द असतो. हा पण सेन्स आहे. समजते का काय चाललंय ते? थोडं छान करा, व्यवस्थित करा. नुसतं बा कोणतरी असं सांगितलं असं किंवा शब्द आला की तो पर्याय मारून टाक, तुमचं इथं उत्तर चुकलेलं असणार आहे 100%. बऱ्याच जणांनी पर्याय क्रमांक 4 उत्तर मारलेलं आहे. ओके, मला इथं दोघं तिघं आले, जसं म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे, तुम्ही एक कसं काय दिले, तर उत्तर एक ले बिंदास, काय प्रॉब्लेम नाही. कारण इथं विषय काय रे, बी आणि सी मध्ये किंवा शब्द. बरं ठीक आहे, मी चेक करतो इथं नियमाने. काही तारे पतंग आहेत का रे, नियमाने सांगा बरं, काही तारे पतंग आहेत का, नियमानं नाहीयेत, हे चुकीचं आहे ना, नियमानं हे चुकीचं आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि वाचभर एकही तारा पतंग नाहीये, नाहीच आहे तो, एकही तारा पतंग नाही, हे बरोबर आहे. आता ह्यातलं एक बरोबर, एक चुकीचं, एक बरोबर आहे. पण मी असं म्हणलं असं तर काही तारे पतंग असू शकतात, ह्याला पॉसिबिलिटी लावली असती. काही तारे पतंग असू शकतात, ही डायग्राम मी अशी सर्कल मोठा काढून घेतला असता तर काय फरक पडला असता, नाही काय फरक. असं होऊ शकतो, होऊ शकतो. मग बी किंवा सी, बी किंवा सी अशी ती कॉन्सेप्ट आहे. तिथं त्यांनी काय केलं, ए डी व, एडी तर माझा बरोबर आहे, पण लक्षात ठेवायचं ए डी व बी किंवा सी पुढे त्यांनी काही पण जोडू द्या. मला एवढंच म्हणायचं, बी आणि सी मध्ये किंवा शब्द मॅटर करत होता. ओके, म्हणून काय याचं उत्तर आहे, हिथं उत्तर प्लीज हे मारू नका, याचं उत्तर असणार एडी. नियमानं जुळत नसेल का काही, हे बरोबर आहे ना, हे बरोबर आहे, काय अडचण नाही. याच्यामधला बी आता चुकीचा आहे, डी एक बरोबर आहे, पुन्हा काय याच्यातला बी जर चुकीचा आहे, सी बरोबर येऊ शकतो, काय अडचण नाही. म्हणजे त्यामुळे हे पर्याय येणारच नाही पुढचे. उत्तर लिहा, बिंदास लिहा, मी सांगतोय म्हणून लिहा. आयोगाचा एक नवीन हा फंड आहे, तुम्ही जसं सरळ अभ्यास करता तसं आयोग तुमचा बरोबर पद्धतशीर कार्यक्रम करतो, त्यामुळे थोडं त्याला ट्रिकी पण बघायचं. ओके, चला 91चं उत्तर बिंदास पर्याय क्रमांक 1. तुम्ही अजूनही गेम चेंजर टेस्ट सिरीज खरेदी केलेली नसेल तर कृपया तुम्हाला एक रॅपिड फायर लास्ट राऊंड जर प्रॉपर करायचं असेल, टॉपिक वाईज पीओक्यू पुन्हा एकदा आपल्या हाताखालून जर घालवायचे असतील तर याच्यामध्ये लक्षात पुन्हा मी 21 टेस्ट अशा डिझाईन केलेल्या आहेत की ओव्हरऑल सगळ्या टॉपिकचा टेस्ट आपल्याला याच्यामध्ये द्यायचा आहे. आणि छान छान प्रश्न व्यवस्थित, जे आयोगाला एक्झाम ओरिएंटेड टॉपिक आहेत ते सगळे टॉपिक याच्यामध्ये टाकलेत. आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला टेस्टच्या अगोदर, ज्यांनी खरेदी केली त्यांना विचारा, टेस्टच्या अगोदर किंवा तसा एक पेपर मी युट्यूबला अपलोड केला, गेम चेंजर टेस्ट सिरीज 2.0 मधला पहिला पेपर, ते मी कसा घेतो ते चेक करा. अगोदर मी टॉपिकचं बेसिक सांगतोय आणि बेसिक सांगून मग तो टॉपिक कसा चालवायचा तेवढ्या बेसिक वरती मग लक्षात पुन्हा आपण क्वेश्चन टाकतो त्याच्यामध्ये. ओके, ह्याचा पण फायदा 100% होणार आहे. एक फायनल टेस्ट तुम्हाला जर द्यायचा असेल आणि अजून तुमचा स्कोर जर बुस्ट करायचा असेल तर ही पण टेस्ट तुम्ही खरेदी करू शकता 149 मध्ये. 149 म्हणजे तुमचा फक्त दोघांचा म्हणतोय मी, लक्षात ठेवायचं असेल तर दोघांचा, दोन वेळ एक वेळेचा नाश्ता ही कॉन्सेप्ट आहे. बाकी याच्यामध्ये काही नाही. हा तुम्ही घटक थोडा अप्लाय करा, फायदा होईल 100%. 149 काय तुमचे वाया जाणार नाही. केवळ ह्या टेस्ट सिरीज मुळे जर तुमचे 4 जरी मार्क वाढले तरी लक्षात ठेवायचं फायदा होणार. 0.25 न जातो आपण, 4 मार्क जरी वाढले तर फायदा होऊ शकतो. ओके, चला पुढे नेक्स्ट 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 नेक्स्ट. हा खालीलपैकी, आता बघा हा एक छान प्रश्न होता, त्याने असं म्हणले, काय म्हणले, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने 46 गुणिले 98चा गुणाकार मिळवण्यास उपयुक्त आहेत. म्हणजे 46 गुणिले 98चा गुणाकार मिळवण्यास उपयुक्त आहेत हे मला शोधायचं होतं. येस येस, काय प्रॉब्लेम आहे, येस. चला काय म्हणले बघा, आता विषय काय रे, 46 गुणिले 98 जर केला आपण, हे 98 गुणिले 46 चा गुणाकार काय येतो, 98 गुणिले 46 चा गुणाकार 6 8 48 7 आले 4, 9 सक 54 आणि 4 किती झाले, 54 आणि 4 58 झाले, मान्य. 9 सक 54 आणि 4 58, शून्य, पुन्हा 8 चौक 32, 7 आले पुन्हा 3, 9 चौक 36 आणि 3 किती झाले, 39 झाले. सरळ सरळ मग हे 8 पुन्हा 0 10, पुन्हा हे 15 आणि काय रे पुन्हा, म्हणजे 45 किती आला पाहिजे माझा गुणाकार, 08 आला पाहिजे. 4508 गुणाकार आला पाहिजे, किंवा बघा हे याचं उत्तर हे आलं पाहिजे. असे कोणकोणते समीकरण आहेत, असे कोणकोणते विधान आहेत, तर सरळ बघा 100 मधून तुम्ही काय रे 2 मायनस करा,
91 आणि सरळ इथं काय रे 50 मधून 4 मायनस करा 46. हेच जुळतंय की मग हे तर बरोबर आहे. ए कशा कशामध्ये आहे, ए कशा कशामध्ये आहे, ए कशा कशामध्ये, ए सेपरेट पण दिलाय. बरं ठीक आहे. 5000 वजा किती रे बाळा, 5000 वजा किती म्हणलं इथं नॉर्मली बघा इथं काय रे 400 करा किंवा इथं सरळ सरळ मी 500 मायनस करून देतो. 500 जर मायनस केले तर 4000 किती होतात, 500 होतात माझ्याकडे आणि त्याच्यामध्ये पुन्हा मला 8 मिळवायचं आहे. मग सरळ होतं ना 4508 होते की सरळ सरळ. हे पण बरोबर आहे बघा, बी पण बरोबर आहे. ए सोबत बी आला पाहिजे, आलाय 3 पर्यायामध्ये ए सोबत बी आहे, हे पण बरोबर आहे. आणि सरळ लक्षात ठेवायचं थोडं बघा इथं तुमचा गोंधळ झाला असेल. इथं 500 गुणिले 100 म्हणजे किती झाले बाबा, 5000 झाले. 5000 वजा लक्षात ठेवायचं मी फक्त 500 करतोय, कंस सोडला ना, कंस सोडला वजा 500 येते 4500 इथं उत्तर येते. 8 कमी पडतात म्हणजे सी उत्तर येणार नाही माझं. आता सी येणार नाही तर सरळ सरळ सी इथं दिलाय, हा पर्याय कटला. आणि इथे एक बघा चेक करा, सरळची बेरीज येते 4508 बेरीज येते, करून बघा 4508 बेरीज येते म्हणजे सरळ आपलं उत्तर काय असणार आहे, एबीडी ऑप्शन 1 इज राईट आन्सर 100%. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर होतं. आणि छान हाही क्वेश्चन होता, थोडं व्यवस्थित बघा, बाकी काही नाही. 92 नंतर काय रे 93 काय सांगितलं बा, रमेश क्रिकेट खेळतो. तुम्ही बघा अजून एक सांगतो मी तुम्हाला, डायग्राम कृपया आखू नका, डायग्राम आखत बसू नका. क्वेश्चन काय विचारलाय, क्वेश्चन आहे फुटबॉल आणि हॉकी हे दोन्ही खेळ कोण खेळतो, मान्य ना, म्हणजे फुटबॉल पण खेळणारा पाहिजे मला आणि काय हॉकी पण खेळणारा पाहिजे, हे दोन्ही खेळ कोण खेळतो. आता पर्यायमध्ये काय सांगितलं बघा, पर्यायमध्ये परेश कुठं कुठं आहे बघा, पर्यायावरून जाऊ आपण. परेश, परेश काय करतोय, परेश बघा रे कुठं म्हणलंय, परेश 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 बघा एकदा इथं दिसतो मला परेश. परेश खो खो खेळतोय, परेश खो खो खेळतोय. आणि परेश अजून कुठे दिलाय का, नाही दिला, फक्त परेश खो खोच खेळतोय. बाकी काय, मला 2 खेळ खेळणारा माणूस पाहिजे. आणि विशेष खो खो माझ्या जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये नाहीच आहे, मला फुटबॉल आणि हॉकी खेळणारा माणूस पाहिजे. कळतोय विषय क्लोज परेशचा. गणेश काय करतो बघा, गणेश किती ठिकाणी अरे, गणेश गणेश एका ठिकाणी दिसला. परत गणेश कुठे दिसतोय का, अजून एका ठिकाणी आहे बाबा. गणेश सरळ सरळ खो खो खेळतोय. गणेश खो खो खेळू द्या, काय प्रॉब्लेम नाही. मग गणेश मला काय सांगितलं त्यांनी, गणेश हा फुटबॉल आणि हॉकी पण खेळणारा पाहिजे. लक्षात बघा याच्यामध्ये, आता गणेश फुटबॉल खेळतोय, गणेश याचा फक्त फुटबॉल येतोय, पण याच्यामध्ये हॉकीचा उल्लेख होत नाही, गणेशमध्ये हॉकीचा उल्लेख होत नाही, त्यामुळे गणेश माझं उत्तर नसणार आहे. एक खेळ येतोय पण दुसरा खेळ येत नाही, म्हणून गणेश पण कटला. पण महेश नीट बघा आता, महेश महेश कुठं कुठं आहे, महेश चला, महेश मला इथं दिसतोय. महेश सरळ सरळ फुटबॉल तर खेळतोय, काही प्रॉब्लेम नाही, महेश फुटबॉल खेळतोय. आणि परत काय रे वा, महेश 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 रमेश, परत रमेश दिलाय, महेश आणि महेश आहे की दोघा इथं, इथे पण महेश आहे. महेश काय सांगतोय सांगा, महेशला फुटबॉल पण खेळतोय हॉकी पण खेळतोय. हो इथं म्हणले महेश काय रे हॉकी खेळतो ना, आणि महेश काय म्हणते पुन्हा फुटबॉल पण खेळतोय. म्हणजे सरळ सरळ दोन्ही खेळ महेश मध्ये येत आहेत. मग सरळ विषय माझं हेच असणार आहे, उत्तर माझं हेच असेल, कन्फर्म कन्फर्म सांगतो. आता बघा याच्यामध्ये रमेश का कटला, रमेश क्रिकेट खेळतोय, मला क्रिकेट नको आहे. रमेश हॉकी खेळतोय, मला हॉकी नको आहे, लक्षात ठेवायचं हॉकी नको आहे. ओके, त्यामुळे सरळ सॉरी हॉकी पाहिजे, पण सरळ बा रमेश हा क्रिकेट खेळतोय, त्याचा फुटबॉल येत नाहीये, त्यामुळे हा रमेशचा कार्यक्रम संपतो, विषय क्लोज. 4 टाकू नका, 4 टाकत बसलं की मग 100% आपलं डिपॉझिट जप्त होणार. थोडं स्मार्ट वर्क करा, पद्धती बदला, विषय संपला. महेश इज राईट आन्सर, नो ऑब्जेक्शन, नो ऑब्जेक्शन सर. चला पुढे नेक्स्ट काय म्हणले, एका सीडीवर हाही बोनस मार्क होता. 7 व्यक्ती आहेत, 7 व्यक्तीवर ठीक आहे. शिडी म्हणलं की शिडी हे नेहमी लक्षात आपल्याला खालून वर चढण्यासाठी असते, बरोबर आहे ना, सीडी अशी पाहिजे. व्यक्ती आहेत 7 मध्ये सांगले वरचे मग 3 इथं ऍडजस्ट करतो आणि इथे खाली 3 ऍडजस्ट करतो, आणि बरोबर मध्यावर, आणि मध्यावर कोणतर बसले म्हणून सांगते बघा, बी मध्यावर बसलाय. आणि सरळ बघा अजून एक त्याच्यामध्ये वाक्य आता आहे, सरळ काय म्हणजे एफ हा ई आणि डी च्या दरम्यान आहे. मग बघूया, मी डी ला इथं बसवून टाकतो. डी ला जर इथं बसवला तर डी काय म्हणले रे, एफ हा कार्यकर्ता कोणाच्या रे, एफ हा कार्यकर्ता ई आणि डी च्या बरोबर मध्ये आहे सांगितलंय. बरं ठीक आहे, खालून मी ऍडजस्ट करू जातो, जर अडचण आली याला पुढे इंटरचेंज करू आपण पुढे. परत जी हा ए आणि बी च्या दरम्यान आहे, जी हा कार्यकर्ता काय रे, जी हा कुणाच्या, जी हा ए आणि बी च्या दरम्यान आहे. परत सांग रे, ई हा बी आणि एफ च्या दरम्यान आहे. ई हा लक्षात ठेवायचं कोणाच्या, ई हा बी आणि एफ च्या, बी आणि लक्षात ठेवायचं बी आणि एफ च्या दरम्यान येतोय, काहीच अडचण नाही. ई हा बी आणि एफ च्या दरम्यान आहे. आणि अजून काय म्हणले बघा याच्यामध्ये, बी हा मध्यावर आहे, ए फॉर ऍपल, ई च्या वर पाहिजे, ए च्या वर कुठं पण पाहिजे, पण तो सी च्या बरोबर खाली पाहिजे. बरोबर आहे ना, ए बद्दल बोलतोय, म्हणजे सी तुमचा इथं बसेल. मग सरळ सरळ जुळतंय, सगळं जुळतंय, म्हणजे सरळ लक्षात ठेवायचं सीडीच्या तळाच्या पायरीवर कोण आहे, सगळ्यात खालच्या पायरीवर कोण असणार आहे, तर डी म्हणजे ऑप्शन 3 इज राईट आन्सर, नो ऑब्जेक्शन. छान होता आपण क्वेश्चन, व्यवस्थित. आणि असे प्रश्न येतात का सेटिंग अरेंजमेंट मध्ये, येतात 100% येतात. चला पुढे नेक्स्ट वेळा, नेक्स्ट काय म्हणते बघा,
हा सोडवा हा पण छान क्वेश्चन होता. छान म्हणजे काय, तुम्हाला एक नियम माहिती पाहिजे. नियम आपला काय रे वा, नियम एचा यमवा गुणिले एचा यनवा घात, बरोबर काय रे, एचा यम अधिक यनवा घात अशी कॉन्सेप्ट आहे, बरोबर आहे. पण बघा काय केलं त्यांनी काय केलं, असं न मांडता असं मांडलं. हे कसं मांडले, 2चा यन अधिक 1 हे असं मांडलंय. सरळ सरळ मग याची मी फोड करून घेऊ शकतो की, ह्या 2चा यन अधिक 1 ला मी परत कसं लिहू शकतो रे, 2चा यनवा गुणिले 2चा पहिला घात, म्हणजेच काय रे, तो 2चा यन अधिक 1 आहे. आणि अधिक पुन्हा त्यांनी काय केलं, 2चा यनवा घात केलाय. काहीच अडचण नाही. परत छेदामध्ये सेम तेच आहे. 2चा यन अधिक 4 म्हणजेच काय, 2चा यनवा गुणिले 2चा चौथा घात आहे. आणि परत सांग रे, वजा पुन्हा सेम तीच कॉन्सेप्ट आहे. 2चा यनवा गुणिले 2चा काय असणार आहे, पहिला असणार आहे. म्हणजे त्यांनी अशी मांडणी न देता अशी दिलेली आहे. घाबरायचं का, मग नाही घाबरायचं. सरळ लक्षात ठेवा. मग काय याच्यामध्ये आपण काय करू, कॉमन काढूया. कॉमन जर काढला 2चा यनवा, इथं आता कॉमन 2चा यनवा काढलाय, मी तर काय राहिलं शिल्लक माझ्याकडे, 2चा पहिला शिल्लक राहतोय. 2चा पहिला, आणि बघा इथं तुम्ही परीक्षेमध्ये चुकता, इथं 2चा यनवा कॉमन काढल्यानंतर काही नाही राहत, म्हणजे 1 राहतो. हे कळलं पाहिजे तुम्हाला. आणि खाली परत रे नीट बघा, आता खाली जर बघितलं पुन्हा 2चा यनवा पुन्हा मी कॉमन काढतो, इथं राहतो 2चा चौथा घात, 2चा चौथा घात, आणि काय रे वजा आहे, वजा 2चा पहिला घात, विषय क्लोज. ओके, म्हणजे कट काहीतरी होतं 100%, कट करायला आलेलं असतं. हे 2चा यनवा कुठून गेला, सरळ करे, 2चा पहिला 2 अधिक 1 किती 3, म्हणजे वरती मला अंशामध्ये 3 पाहिजे. कुठं कुठं 3 आहे का, कुठं 3 इकडं नाहीये, इथं पण 3 कुठं दिसतंय का, नाहीये. म्हणजे असा एकच ऑप्शन क्रमांक 2 आहे, त्याच्या डोक्यावर 3 आहे. हेच मारा ना, खाली चेक करायची पण गरज नाही. तरी पण बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 जर केलं मी, तर 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, आणि 16तून 2 गेले 14 राहतात. उत्तर लक्षात ठेवायचं, उत्तर 3/14. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. ओके, चला, हा पण भारी प्रश्न होता, युनिक होता. 95 नंतर 96. हा, इथं बरेच पोरं म्हणले सर इथं वेळ गेला. वेळ नाही गेला, तू चार्ट वगैरे आखली 100%. चार्ट आखायचं नाहीये. आता माझा क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन जम्प करा प्लीज, क्वेश्चनवर जम्प करा. नोव्हेंबर मध्ये सुट्टी घेतलेल्या व्यक्तीचं मला काय करायचंय, नाव शोधायचंय. आता बघा, व्यवस्थित बघा. आता मला इथं संबंध कोणाचा, फक्त व्यक्तीचा आणि महिन्याचा संबंध आहे. कुठं गेली डझंट मॅटर, कुठं मोहाला जाऊ द्या, कोटाला जाऊ द्या, कुठं जायचं जाऊ द्या. मला शहरावरती प्रश्न विचारलाय, गावावरती विचारलाय का, नाही. नोव्हेंबर मध्ये कोण सुट्टी घेतलं त्या व्यक्तीचं मला नाव शोधायचंय. आता बघा, सोपं आहे, सगळी तुम्ही माहिती वाचली, इथं बघा अधिकची तथ्य वगैरे वगैरे, आणि सरळ बघा मी काय करतो, जर मी तर टाकले महिने कुठले कुठले आहेत. मार्च महिना आपल्याकडे आहे, जून महिना आपल्याकडे आहे, सप्टेंबर महिना आपल्याकडे आहे, काय अडचण नाही. नोव्हेंबर पण आपल्याकडे आहे, आणि डिसेंबर पण आपल्याकडे आहे. आता एक वाक्य आहे बघा, अधिकची तथ्य दिलेली आहेत, आणि जियानं काय केले, जियानं डिसेंबर मध्ये सुट्टी घेतलेली आहे. मग डिसेंबर कुणासाठी गेला रे बाळा, डिसेंबर कुणासाठी गेला, जियासाठी गेला. विषय क्लोज. डिसेंबर जियाला दिलाय, लक्षात ठेवा. आपण विषय संपला, मग डिसेंबर आता कुठंच येणार नाही. आणि अजून एक वाक्य आहे बघा, माया जून मध्ये शहराला गेली, सरळ सरळ जून कोणाला जातो, मायाला जातो. काय अडचण आहे, मायाला जून जातो, तर जूनचा विषय कुठंच येणार नाही परत, कारण मला डिसेंबर कन्फर्म गेलाय, जून पण कन्फर्म गेला 2 व्यक्तींना. आता बघा विषय काय, माझ्याकडे 3 महिने अजून शिल्लक आहेत. मार्च शिल्लक आहे, सप्टेंबर शिल्लक आहे, नोव्हेंबर शिल्लक आहे. आणि पुढचं वाचावर दया काय म्हणते, दया लक्षात ठेवायचं, दया बघा, कोटाला गेली पण ती मार्च किंवा सप्टेंबर मध्ये नाही गेली. हे दयाला मार्च येणार नाही आणि सप्टेंबर पण येणार नाही दयाला, कारण ती 2 महिन्यात नाही गेली म्हणते ती. मग आता मला सांगा, मार्च आणि सप्टेंबर आणि नोव्हेंबर मध्ये जर 2 महिने जर येत नसतील, दयाला कुठला महिना असेल रे, मग नोव्हेंबर असेल ना, नोव्हेंबर असेल. विषय क्लोज, कार्यक्रम संपलेला आहे. विषय तुम्ही सगळे आखत बसता परीक्षेमध्ये. त्यांनी प्रश्न विचारला, नोव्हेंबर मध्ये कुणी सुट्टी घेतली होती, तर दया 10-10 मिनिटांमध्ये, 10-10 सेकंदामध्ये, 10-10 15-15 20-20 सेकंदामध्ये असे आपण प्रश्न सोडवू शकतो. मी अजूनही तुम्हाला सांगतो, पाठीमागे पण सांगितलंय, प्रश्नामध्ये जेवढा डेटा जास्त तेवढा क्वेश्चन सोपा असतो, डोक्यात फिट करून ठेवा पहिल्यांदा. ओके ओके, चलो चलो चलो, नेक्स्ट बघा, 96चं उत्तर बिंदासल्या, पर्याय क्रमांक 1. आता बघा, हा पण भारी होता प्रश्न. खाली दिलेल्या राशीची किंमत काढा, सूत्राचं ऍप्लिकेशन होतं, सूत्राचा वापर करायचा होता. ह्याला मग मी ए मानला, ह्याला काय रे पुन्हा बी मानला, बनला असा तो ए अधिक बी कंसाचा काय रे, ए अधिक बी कंसाचा घन बनला. आणि परत छेदामध्ये सांगा रे, ह्याला पुन्हा ए मानूया, ह्याला मी वरती मानलाय बी. पण आता बघा याच्यामध्ये विषय काय आहे, हा 7.3 मला माहित आहे, 7.3 माझ्याकडे ए आहे, पण हा 7.4 काय आहे, 7.4 हा लक्षात ठेवायचं. सरळ आपल्याला 2 ची किंमत आहे, 2 म्हणजे 2 गुणिले, लक्षात ठेवायचं. जर आपण बी केला, 3.7 ची डबल केली ना, ते 7.4 येते. मग आपल्याला एक असं बनतं इक्वेशन खाली, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2 ए बी बनतो. काय अडचण आहे, येस.
प्रश्न स्किप केला तर झाले का? हा ते साईडला त्याला मगाशी जमलं, काय अडचण आहे? चला मग आता इथं कसं विस्तार आहे पुन्हा ए अधिक बी कंसाचा घन पुन्हा छेदामध्ये सांग रे वा ए अधिक बी कंसाचा वर्ग. मग आता काय कॉन्सेप्ट याच्यामध्ये सरळ सरळ लक्षात ठेवा. आता घन म्हणजे त्या संख्येत 3 वेळा गुणाकार असतो आणि वर्ग म्हणजे त्या संख्येचा 2 वेळा गुणाकार असतो. सरळ सरळ या घनामधून आम्ही वर्ग जर मायनस केला तर माझ्याकडे फक्त एकच घर शिल्लक राहील, फक्त ए अधिक बी माझ्याकडे शिल्लक राहणार आहे. ते म्हणतात ए ची किंमत घ्या म्हणजे 7.3 आणि बी ची किंमत घ्या 3.7, याची बेरीज करा म्हणतात. ते फक्त उत्तर असणार 11.0 या पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होतं. विशेष काय नव्हतं, असलं काय दिसलं परीक्षेमध्ये सूत्राचं ऍप्लिकेशन ही कॉन्सेप्ट आहे. ओके ओके चलो नेक्स्ट 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 98 काय सांगते बघा. खालील आकृतीत पी आणि क्यूच्या ऐवजी अनुक्रमे कोणत्या संख्या येतील. आता त्यांनी काय केलंय बघा, त्या 5, 10 आणि 2चा जर आपण गुणाकार केला 5 गुणिले 10 गुणिले काय रे वा 20चा जर गुणाकार केला तर याचा गुणाकार येतो 1000. मान्य आहे? तसं मला आता सगळीकडे गुणाकार 1000 आला पाहिजे. म्हणजे 40 गुणिले लक्षात ठेवायचं. बघा मी काय सांगतोय, अनुक्रमे पी अगोदर घेऊया. 5 गुणिले बरे बघा 5 गुणिले 8 गुणिले काय रे मग पी ची किंमत मला काय टाकावी लागते अनुक्रमे. पी अगोदर मला काढायचं ना, पी अगोदर घ्यायचं आहे. मग सरळ सरळ जर मी तेव्हा 8 पंचे 40 आणि 40ला कितीने गुणावं लागेल रे, 25 ने गुणावं लागेल, कारण 25 चौक 100 आणि वरचा 1 0. म्हणजे सरळ सरळ मला इथं 25 टाकावं लागेल. पण ही किंमत कोणाची आहे, पी ची आहे, बरोबर आहे ना. मग याचा गुणाकार मला 1000 आला पाहिजे. मग पी ची किंमत किती आली, 25 आली. मग पी 25 सुरुवातीला 25 कुठं कुठे आहे बघा, इथं 9 टाकलाय, इथं काय रे 52 टाकलाय, इथं 25 टाकलाय, इथं 40 टाकलाय. येते उत्तर पर्याय क्रमांक 2. आणि बघा इथं पण जुळलं पाहिजे. मग सरळ सरळ जुळतं ते ऑटोमॅटिकली काय घेणदेण नाही, कारण आपल्याला पुढं ऑप्शन जर 3 कटवलेत आपण तर उरलं एकच ऑप्शन आपल्याकडे, त्यामुळे काही गोंधळ करू नका. इथं मी 5 टाकतो, मग क्यूच्या ठिकाणी जर 5 टाकला 4 पंचे 20, 20 गुणिले म्हणजे 4 पंचे 20, 200 गुणिले 5 केलं तर मग 1000 येतच. इथं पण आपला गुणाकार 1000 येतो, त्यामुळे काय घाबरायची गरज येत नाहीये. विषय क्लोज. ओके, अनुक्रमे पी आणि क्यूच्या किमती काढा म्हणून सांगितलं होतं. 25 आणि 5 हे माझं उत्तर होतं. बोनस मार्क होता. आपण चला पुढे नेक्स्ट बघा काय आणले. हा पण विशेष बघा एकदम छान प्रश्न होता. तुम्ही कृपया, मी सांगितले, मी पाठीमागं पण सांगतोय अजून पण सांगतोय, तुम्ही डायग्राम आखायचं बंद करा पहिल्यांदा. मास्तर काय करायचं, काय नाही वेळा प्रश्न वाचा अगोदर. कोणती 2 पुस्तके हिरवे आवरण असलेले जुने वैद्यकीय सारांश आहेत. मला काय काय पाहिजे रे, मला लक्षात हिरवं पुस्तक पाहिजे. विशेष म्हणजे हिरव्या कलरचं पुस्तक पाहिजे. काय म्हणले पुन्हा, कोणती 2 पुस्तके हिरवे आवरण असलेलं, हिरवं आवरण पाहिजे, जुनं पण पाहिजे मला, जुनं ते सोनं, आणि वैद्यकीय सारांश पाहिजे. हे डोक्यात घ्या पहिल्यांदा. मान्य आहे का? वैद्यकीयचं पुस्तक पाहिजे मला. आता इथं सरळ सरळ म्हणले त्यांनी, एकच वाक्य आहे का इथं, एकच वाक्यावरून कार्यक्रम करू शकतो याचा. एबीसी कायद्याचा अहवाल आहे. एबीसी ए कशामध्ये येतोय, कायद्यामध्ये येतोय, बी कशामध्ये येतोय, कायद्यामध्ये येतोय, आणि सी कशामध्ये येतोय, कायद्यामध्ये येतोय. आता सी जर कायद्यामध्ये येत असेल तर विषय संपला नका का. सी कायद्यामध्ये येतोय, मला काय पाहिजे, वैद्यकीय पाहिजे. हे माझं उत्तर असेल का, नसेल. पुन्हा सी कुठे येतोय बाळा, कायद्यामध्ये येतोय. बघा सी हा कुठे येतोय, कायद्यामध्ये येतोय, पण मला सी काय पाहिजे होतो, वैद्यकीय पाहिजे होतं, त्यामुळे सी मुळे हा पण ऑप्शन कटतो. आयोग देता असे, आयोगाचाच प्रश्न आहे लक्षात ठेवायचं. आणि पुन्हा इथं पण सी दिलाय, सी ऍक्च्युअली येतो कायद्यामध्ये आणि मला पाहिजे वैद्यकीय, त्यामुळे हाच ऑप्शन कटला. आता 3 जर कटले ना, उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन, नो ऑब्जेक्शन. मी काय केलं, एकच वेळ वाचली का नाही, एक वेळ वाचून आपण प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो का, यस देऊ शकतो, 100% देऊ शकतो. तुमचं बघा सेन्स तिथं जागा असणं गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःला त्या 60 मिनिटांमध्ये असं प्रेझेंट करायचं आहे की तुम्ही त्या एक्झामसाठी किंवा त्या पोस्टसाठी लायबल आहात का नाही, आयोगाला चेक करायचं असतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुम्हाला स्मार्ट बना, अपग्रेड करा स्वतःला, काहीतरी युनिक. मग आता मास्टरने असा विचार केलाय, मग मी अजून वेगळा असा काही विचार करू शकतो का, यस. प्रश्नासोबत संवाद साधा. जोपर्यंत तुम्ही प्रश्नासोबत संवाद साधणार नाही तोपर्यंत परीक्षा तुमची होणार नाही. आणि विशेष मी पाठीमाग सांगतोय, अजूनही सांगतोय, पीवायक्यू हे तुमच्या सोबत पाहिजे. तुमच्या सॅक मध्ये पीवायक्यूच मला दिसले पाहिजे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर हे तुमच्या सॅक मध्ये पाहिजे. हे सोबत घेऊन ठेवा, कारण हे रोड मॅप आहे. कसं जायचंय, काय करायचंय, ट्रिक्स काय असणार, इलिमिनेशन मेथड कुठल्या क्वेश्चन मध्ये, कुठल्या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये आम्ही डिझाईन करतोय, आयोग सांगते हे. आणि तुमचा रोड मॅप हा पीवायक्यू आहे. पीवायक्यू तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही एक्झाम कंबाईनची नाही पास होणार, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके चला पुढे नेक्स्ट लास्ट क्वेश्चन होता, बोनस मार्क होता. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस तिरकस, चौरस आणि तिरकस. तिरकस म्हणजे काय, तिरकस गुणाकार करायचा नंबरिंग करून. आता हे बॉक्स हे नाही तसं गृहीत धरून जर नंबरिंग केली 1 2 3 4 आणि काय 5, पुन्हा 1 2 3 4 आणि काय 5. आणि तिरकस म्हणजे काय, 5 ची जोड्या तर अपवादात्मक लागते,
5ला 5ची जोडी लागते असं नाही, शेवटून पहिलं खालून शेवटून पहिलं जोड्या लावायची असं. 5 गुणले 5 किती रे 25, पुन्हा 4 चौक किती रे 16, पुन्हा 3ची जोडी 3ला लागते इथं, 3 त्रिक 9, बे दोन्ही 4 आणि शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक गुणाकार करून आलेल्या उत्तराच्या बेरजेमध्ये ऍड करायचा असतो. इथं आला लक्षात ठेवायचं 1. आणि सगळ्यांची बेरीज करा बरं. 16 9 25 25 50 आणि झाले 55. आता याची बेरीज 55 आली, पण इथं अजून एक बॉक्स आहे मध्ये, छोटे छोटे 4 बॉक्स आहेत. मग याच्यामध्ये चौरस किती असेल? चौरस तिरकस. नंबरिंग करा पुन्हा 1 2 1 2 तिरकस गुणाकार बे दोन्ही 4 आणि शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक. मग सरळ सरळ लक्षात येतं 4 + 1 किती झालं? इथं आपल्याला मिळणार आहेत 5. असे 5 कुठं कुठं मिळतील? इथं 5 मिळणार आहेत, इथं 5 मिळणार आहेत, इथं पण 5 मिळणार आहेत, इथं पण 5 मिळणार आहेत. म्हणजे 20 पुन्हा मिळाले मला. 20 मिळाले म्हणजे सरळ सरळ माझं उत्तर काय असणार आहे? 75. 75 म्हणजे ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. सोपा होता, बोनस होता हा सुद्धा. त्यामुळे असे प्रश्न येणार, 100% येणार. व्यवस्थित सगळे प्रश्न सोडवा. मी जे काय बोलतोय ते व्यवस्थित लक्षपूर्वक करा. आयोगाचे सगळे पेपर आपण आयोगाला एक्झॅक्ट डिमांड काय आहे त्याला अनुसरून आपण सगळे पेपर तयार करतोय. फायदा 100% होणार आहे. व्यवस्थित सगळ्या गोष्टी सोडा, पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा. आणि अजूनही तुम्हाला थोडं अजून स्वतःला अपग्रेड करायचं असेल, अजून माझा अजून कॉन्फिडन्स थोडा बूस्ट करायचा असेल मॅथ रिझनिंगचा, तर तुम्ही लक्षात ठेवायचं ही टेस्ट सिरीज खरेदी करू शकता. फायदा 100% होईल. ओके, विश्वास ठेवून फक्त 149 रुपये खर्च करा, विषय संपला. कुठेही जातात, कुठे 149 रुपये जातात लक्षात ठेवा, कुठेही जातात. आता तुम्ही नाश्ता फक्त चहा कॉफी घेतली ना, कॉफी 60 रुपयाला आहे. 2 दिवस कॉफी घेतली, पैसे संपले नाहीचे, कुठे जात नाहीत 149 रुपये. त्यामुळे चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च करा, बाकी काही नाही. मग ठीक आहे, या टेस्ट सिरीज 13 मध्ये आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया टेस्ट सिरीज क्रमांक 14 मध्ये. थँक्यू व्हेरी मच.